गाडी चालली घुंगराची वाट बघा डोंगराची. अरे हे तर संभा दिसतोय, काहीतरी झोल केलेला दिसतोय संभानं. ए संभा, ए संभा, संभा हाय, ए संभ्या, इकडे ये. नको 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 जाऊ नका. अरे इकडे ये बघतो मी. काय पाटील बोलावलं काय माहित आता. ये इकडे हा पुरड फुक्या. अरे ये की इकडे संभ्या. पाटील काय आवाज दिला असेल तुम्ही बरं. काय काय घेऊन चाललाय? आहे कामाचं जरा घेतलंय, तुमच्या कामाचं नाही. अरे गाडवीच्या गाडबाबानी वज वाहतोय. काय आहे कुणाच आहे ते? अहो ती सरपंचानं दिलंय माझ्या, म्हणजे सरपंच गेलं निघून. पण काय काय बघू. नको नको अरे तुमच्या सरपंच आहे म्हटल्यावर बघू दे की. म्हणजे गाडव्या घ्या आणि मला काय म्हणायचं नाही, गाठतो मी. अरे इकडे ये. नाही नाही गाठतो मी गाठतो. अरे कडीपत्ता बी वाटत नाही, कडीपत्ता बी वाटत ना. काय काय कळेल रे. हो या नवीन धंदा सुरू केला का काय? कसं अरे भाजीपाला बी धंद्याचा करतोय मी. अरे काय मला काय सांगताय आम्हाला तरी अरे गंडवू नका की. अरे बाबा हे सरपंचाच आहे, त्याचा दव्याचा आहे, ते संभा इथे टाकून गेलाय. दवा दवा चांगलीच आहे, कसं देताय सांगा. काय कसं देत आहे? अहो, पाटील आम्हाला कळलं नाही काय गांजा काय कळलं झालाय काय, वाच घेऊन बघा की व्हायचा गांजा तुला ह्यातलं कळतं गांजाच याचा विषय आहे का? विषय म्हणजे तू गांजा उडतो. अहो, गांजाचा धंदा आहे आपला पाटील. ह्यो गांजा आहे. आलमोडा आहे, प्युअर आलमोडा आहे, वाच घेऊन बघा. अरे कवळ्याच्या गांडीच्या काळ्या कुडी बघ गांजा ओढून बरकड्या होत्या तुझ्या पिंजरा सापळा ती नको सोडा, गांजा कसं ओढून. देताय ते सांगा. अरे काय डोक्यावर बिक्यावर पडला काय? मी मग धंदा नाही असलं का नाही करतोय. सांगा कसं बघा, तुम्हाला 1500 जास्त देतो. जा तू जा, जा ते औषधाचा तू जा. या उन्हाळ्यात नको नको केलंय, कुठं जाऊन बस. जा रे. इकडे काय करतोय असं असलं? काय नाही पाटणाची गांजा आणलाय म्हणतो धंद्यासाठी. ए आता र म्हणजे आता पाटील गांजा बी वाढायला शिकला का गांजा इकायला? अशीच पोरं सगळी गावची बरबाद करा तुम्ही. ए तुझं गांजा काम नाही, बिंजा तुझा बाया शिकवा. जा जा वाढायला जा. शिकवा, इकायला तुला नाही शिकवा. दे बाबा, जा जा हा? तू तुझं. असला बी जा, जा. धंदा चालू केले ती व्हायचा. अरे माझं नाही, तुम्ही जा ए, जा बाया, जा तू. तुझ्या नाही कामाचं आहे, जा. चांगला आहे तुमच्याकडे जा, बघते जा, मी. जा. हा. ए जा रे बाबा तू. अरे तू काही येड झाला काय? पाटलानं सरपंचानं गाव अरे येड काय करायचं कोणाचं धरलंय. काही दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा घासिते. अरे काय द्यावा, काय सांगितलं होतं हे, काय भांडी घासायची वेळ. हे जर चित्र आई बापाने बघितलं असं दिवसा जीव सोडला असता. काय रे आलंय नशिबी. उरकले ती का नाही काय माहिती, तर पायाला एक लागले काय झालं काय कळना. चल्यावर झाली का नाही भांडी? चालले ती हॉटेल. घासा घासा हा. पटदिशी घासा, सकाळ धरण चाललंय व तसं म्हणा गेलं तर तुमच्यासारखा नवरा बाया मला नशिबानच भेटलाय. सगळे काम करतो. बर मी काय म्हणते, काय स्वयंपाक केला का? नाही केला, नाही केला? नाही केला. मग कोण करणार स्वयंपाक? अग एवढी भांडी असले की लगेच करतो की एक होय. एक. हो मला वाटलं गांजा बिंजा फेकून आला काय पाटलाकडून. आला काय नाही करणार. करतो म्हणले ना आता. स्वयंपाक करा, पटदिशी भूक लागली मला. बर बर हा सांगितलं नाही म्हणचाल नाही तर. आता सांगितले की 4 वेळा. एवढा काय झालं या? पटापटा उरकायचं. आईला भांडी घास, काय बी कर, काय कर. काय होतंय? हा? भांडी का पटली? भांडी कुठे आपटली? ठेवलं भांड हे काय असं असं ठेवलं हा. असं. हा गेली का आईला. हे पाटील मध्ये नसताना ते एका रट्यात उलटी पालती गेली असती बायकोशी, माहितीये का? काय बडबड तिच्या आईला तिच्या लय झालंय ती जमीन. काय ताप नुसता डोक्याला दिलाय. भांडी घासायला होती, काय करायला होती. झालं का? चाललंय झालं? कुणाला कचका अगो! घालणार आहे? हा? जमून काय? बसवलं तुझं. कुणाला कचका घालणार आहे? कशाला? कुणाला कचका घालणार आहे रे? आईला सध्या कुठं चाललाय तिकडं.
सध्या लय ताप झाला अरे इकडे ये, वरचं बघ या, तिकडे कुठं चाललाय? झालंय ए, काय अरे इकडे ये. चायलंय बेवड काय म्हणते आयला. काय माहिती काय रे अरे कुठं चाललाय तिकडे तन 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 चाललाय चाललो होतो उलथायला का बायकोनं मारलं का अरे काय सांगायचं तुला तिच्या आईला ती बायको आणि ते परपंच हा. नको वाटायला लागला आई घाले आयला लागा. अरे भांडी घासायला होती काय करते आणि प्रेमाचा एक शब्द बी नाही मारते अरे मी काय बायको आहे होय? असं करतोय आईला. तू काय बसला इथं ढोसत आपलं रोजचं असते समाधानी याच्यात समाधानी आहे. आणि आम्ही आई घाले सगळं असून बेन समाधानी आहे तुला टॉनिक देऊ का एकदम सुखी समाधानी होते. अरे गेल्या वेळेस घेतलं तिच्या आईला गावाचा मार खायला लागला बायकोनी लय की हाणला 2 दिवस आण दिलं नाही समाधान कसलं वाटलं तुला नाही, समाधान झालं मग मग म्हणतोय तुला घे हे मिक्स केले बघ खरं घेऊ अरे घे खरं आणि मग राहू दे, मी घेतो नाही, ते. हा. आईला काय आता बायकोपेक्षा हीच बरी अरे घे तू घे हम्म. खरं झालं लागते कर टॉनिक आहे कसं खाऊन ये अरे तुझी माझी आहे. मी तिला कसंही घेणार हा. लय झालं दे ना, लय घेऊ मला लागते बघ आता ए, सबा अरे ऐक की खरंच नाही ना काय होणार हे? हा तुला काय होत नाही बघ नाही तर आता बायकोनी लाद घातली नंतर काय घालेल काय कळायचं नाही अरे तू समाधानी इकडं बरं. समाधानी ना हा. साब्या हा. जाऊ का मी हा, जा घे. आयला मीच बाजून मलाच लाट घालतोय वय मारल्याबद्दल बघतो तुला आता संभाच्या कामाला लावले काय करू चालतो इथंच पाडकी तरी पाटील काय चाललंय यायला होऊन बी आला काय नाही काय नाही काय नाही काय कोण आहे हवालदार वाटत हॅलो ए हवालदार लगा ऑन ड्युटी पियतय झोपले का काय आहे? असू दे तुझी ड्युटी मी करतो आईला का तुझी बाजू काळजी करू नको तुझी ड्युटी फाकड्या करतो आणि पगार बी देऊ नको येस सर येस सर अयो सुधारणा काय सुधारणा काय झाली काय नाही ए, थांब लायसन मस्ती गाले आली कर तुला लायसन दे अरे तू कोणा संग बोलतोय तू लायसन दे तर अरे मी इन्स्पेक्टर आहे पीएस आहे सॉरी सर सॉरी ऑन ड्युटी पेलास गांजा पेलास का काय तू काय सर सॉरी सॉरी सर बघू कोण आहे कृष्णा सदा सयते हवलदार येस सर आणि कृष्णा दोघांची पण नाव सेम आहेत अरे काय रे तू असं ऑन ड्युटी पेलास काय नाही साहेब बोला की साहेब येस सर बर चल गाडी बस आपल्याला पुढे जायचं आहे बरोबर हो दामान बस काय माणसं अरे हो आपल्या गावच्या नागरिक पाटलासनी भेटायचं आपल्याला चल हा अरे कृष्णा सदस्य आहे ते
अरे आपण ड्युटीवर आहे, पोलीस आहोत, आपण हवालदार आहे, आपण कसं राहिलं पाहिजे? माझी काय कुठं चाललाय आणि काय नाटक कंपनीत भरती झालाय का काय कुणाचं घालून आलाय अहो हे नाटक कंपनीमध्ये नाहीत, ही कृष्णा सदा साह्याती हवालदार आहेत हे. हो ग बया हा काय सांगताय अहो मला माहितच नाही की माझा नवरा एवढा चांगल्या ड्युटीला आहे म्हणून पोलीस आहे म्हणून अहो ह्यांनी पिणं खाणं जर सोडलं तर ह्यांची ड्युटी एकदम चांगली होईल का नाही? आणि पेतात ऑन ड्युटी. आता काय सांगायचं या येड्या बोकाचं काय अवघड आहे रे लय अवघड आहे मी कुणाला शोधाय आला इथं मी इथं नवीन बदली झाली माझी, बर मला पाटील साहेबांनी भेटायचंय. ती वय पाटील आता बया मला वाटतंय ती गांजाच्याच हिशोबात काय चला साहेब मी दाखवते तुम्हाला पाटील कुठं काय करतोय ती चला चला पाटूल चला लवकर सोडूच नकाच पाटलाला या सभाच्या काय माझ्या मागे लावलंय. कुठं फेकून देऊ का ताई का? चला चला साहेब दिसला का पाटील तुम्हाला चला चला धरून साहेब सोडू नका चला धरा कळालं बघा ते पाटील साहेब आता पायाला पाटील सोडू नका गांजा पाटलाकडे धरा अहो ताई तुम्ही पळू नका, मला त्यांची गाठ घ्यायची भेट घ्यायची. अहो ताई थांबा. बायकोला धरू नका साहेब, ती निर्दोष आहे. अहो निर्दोष आहे साहेब, थांबा थांबा. अहो साहेब ती माझी बायको आहे, निर्दोष आहे साहेब. पोलीस अहो साहेब पोलीस अहो साहेब, अहो साहेब थांबा. गावात रे देवा. काय सभाने माझ्या मागे नाही ते लाव ठेवून हे सभा चल पाटील. उठते पोलीस बेकार सूट झाली. पाटील पोलीस पाटील पोलीस पाटील पोलीस. त्या सभाने माझ्या मागे नाही ते लावून ठेवलं. पाटील पोलीस पाटील पोलीस पाटील पोलीस. थांबवलंय दम लागतंय. हाय हाय काय बा अरे गौसाड्या काय अरे गौस अरे काय धरलाय पाटील आहे ना गांजा तो गांजा आहे तुम्ही गावचं पाटील आणि तुम्ही गांजा ऐकता? अहो, मी मला कशाला काय गांजा वाटत नाही पाटील साहेब. पाटील वाचून तुम्ही सर्वच आहे. कशाला गांजा ऐकतील कशाला काय अहो तुम्हाला यो सदा कृष्ण सदावरती चालतोय 5वी शिकलेला अहो, हा कृष्णा सदा साह्याती आहे, हवालदार ते आहे. साहित्य 5वी शिकलेलं ते चालतंय तुम्हाला आणि ते सदा साहित्य नाही म्हणजे हा सदा आहे सदा हा हवालदार नाही. नाही आमच्या गावचा सदा आहे मग ह्याने कपडे कोणाचे काढले? काय माहित आणि हा सरपंचाचा माणूस. बरं चला तुम्ही सगळे चला. उठा, चला तुम्हाला दाखवतो. आता काय वाचवा घालून आलाय काय माहित त्याच्यामुळे मी पण आता आली का नाही घोळा हा? चला अरे गाडीच्या किडे खाऊ तुझ्यामुळे तुम्हाला काय गरज होती का ते पोतं घ्यायची? अहो साहेब माझं काही सुद्धा चूक नाही. माझं पोलिसाचे कपडे घालून नका नाही, गावात नाही, मिरवतो. नाही, अहो, माझी काही सुद्धा चूक पोलिसाचे नाही. कपडे घालतोस. गावचं पाटील पाटील गावचं प्रथम नागरिक आणि तुम्ही सर्व लोकांना सांगा तुम्हीच असं धंदा करताय. गाव सुधारायचं का तुम्ही आपल्या अहो, लोकांना आमची काय देखील चूक नाही का बेवड्याने तुमचं पोतं करतोय फिरतोय. आज तुमचा पोलीस पडला होता त्याला मदत केली. मलाच वाचव पाटील परत नाही होत. तुमचं आता डोळं उघडलं पाहिजे. तुम्ही प्रथम नागरिक, तुम्ही तुमच्या आता झोप घालवली पाहिजे चांगली. उठा का असं करायला लागला या उठा की काम धंदा सोडलं सगळं सोडलं काम धंदा बघायचं सोडून एवढ्या उशीर झोपायचं वय
हा हा. कामाधंद्याचं बघा उठा. कामाला ठेवा बघा बाळू मामा सोपा नव्हतं बाबा स्वप्न कुठलं मला म्हटलं असलं सपान कधी बोलणार चमका बसल्या झोपत असताना आय 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 आज सपनात मला खाल्लाय रे देवा लय स्वप्न वाईट पडलं वाईट 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 स्वप्न पडलं दुश्मनाला बी असलं स्वप्न पडून जायलाच ना मी अरे 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 बाळ मामा सांभा इकडे 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 बोला. काय आणलं रे हा सरपंचाने गावात दिले. काय गावात आणले सरपंचाने गावात दिले. गावात? गावात बघू हा. हे? नमस्कार रसिक माय बापू. तर आमच्या आज 4 गडी 12 भानगडी या वेब सिरीज मधून आम्ही तुम्हाला काही संदेश देणारा व्हिडिओ बनवला आहे गांजा या अंमली पदार्थावर. तर आपली आजची जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीन व्हायला लागली आणि व्यसनांच्या आहारी जायला लागली. तर त्या व्यसनापासून आपल्या पिढीला लांब ठेवा आणि आपले जे पोलीस बांधव असतात त्यांना पण आपण मदत केली पाहिजे. आपल्या गावाला व्यसनापासून लांब ठेवलं पाहिजे. ह्या गोष्टीचा आपण पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि आमची आजची जी वेब सिरीज झाली व्हिडिओ झालाय त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. 4 गडी 12 12 भानगडी. भानगडी. तरुणाने सावध व्हा. हा.